मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. माईक बंद करा. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. इथं समजला म्हणजे रिव्हिजन पण होईल तुमचं. म्हणजे तुम्हाला बॅक साईडला प्रॉब्लेम राहणार नाही. बॅक साईड परफेक्ट आली तर तुमची फ्रंट साईड परफेक्ट येणार. आता तुमच्या वेळेची उंची पाठीमागची 4.5-5 इंच असेल तर मायनस किती करायचं शोल्डर मधून? आपल्याला कुठे पकडायचं एक्झॅक्ट. बाकीचा ब्लाउज सोडून द्यायचा. आपल्याला ही जे मार्जिन असतं ना, आपण टीप मारतो बरोबर, अर्धा इंच, हे मार्जिन पकडायचं. काय पकडायचं? हॅलो फ्रेंड्स, वेलकम नेक्स्ट फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी सांगितल्याप्रमाणे आपण इथून पुढे रोज व्हिडिओ बनवणार आहोत आणि आज खूप महत्वाचा विषय. आज आपला क्लास बघा 9 वाजले आता रात्रीची आणि आपली नाईटची जी बॅच आहे ती स्टार्ट झालेली. आता क्लासचे थोड्या वेळा सगळे जॉईन होतात ते. पण त्याआधी तुम्हाला आज क्लासमध्ये जे शिकवणार आहे ते थोडक्यात सांगावं म्हटलं. आज आपण खूप हेवी साईजचं माप आहे, जे कधी रोज रेग्युलर नसतं पण एखाद्या वेळेस एखादं हेवी साईज असतं त्यावेळेस खूप कन्फ्युजन होतं. रेग्युलर ब्लाउज आपल्याला शिवता येतात पण अशी कधी कधी 55 चेस्ट असेल, अप्पर चेस्ट 44 असेल, दंड घेर आर्मोलचं माप 20-22 असेल तर कशा पद्धतीने आपण कटिंग करायचं जेणेकरून फिटिंग परफेक्ट बसेल, कस्टमरला व्यवस्थित ब्लाउज बसेल. त्याची एक थिअरी आहे, एक वेगळी पद्धत आहे. तर आज आपण तेच क्लासमध्ये सांगणार आहोत की हेवी साईजचा ब्लाउज असेल तर कशा पद्धतीने 4 टक्सचा ब्लाउज शिवायचा आहे. मोठं माप असेल तर तुम्ही प्रिन्सेस कट किंवा 4 टक्स शिवू शकता, त्याच्यामध्ये पण बदल करायचा आहे. तर आज मी काही गोष्टी तुम्हाला पण सांगणार आहे क्लासमध्ये शिकवतो की आपल्याकडे जर तुमच्याकडे एखादं माप जर आलं हेवी साईजचं तर तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यात बदल करायचा आहे. कारण आजकाल काय होतं, कस्टमर जे आपल्याकडे येतात त्याच्यात 90% कस्टमर हे असे असतात की थोडंसं माप हेवी साईज असतं. मग त्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं कशा पद्धतीने बदल करायचा. तर आज मी जे ब्लाउज माप घेऊन सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजतील जेणेकरून तुमच्याकडे जर एखादं हेवी माप आलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुम्हाला ते शिकायला भेटेल. तर आपण बघूया. आता मी क्लासमध्ये शिकवणारच आहे पण त्याच्यातल्या काही ज्या गोष्टी आहे महत्वाच्या. क्लास आपला 1-1.5 तास असतो. आपण एवढा मोठा व्हिडिओ तर बनवू शकत नाही पण महत्वाचे जे मुद्दे आहेत मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि थिअरी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. आपले ऍडमिशन चालू आहे. ज्यांना कुणाला क्लासमध्ये आता जून महिन्यापासून परत 1 तारखेपासून नवीन बॅच चालू होईल. ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल करा आणि जरी नाही जमलं, नाही काही समजलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर बघूया आपण आजच्या क्लासमध्ये आपण काय शिकवणार आहोत. वेल्वेटचा ब्लाउज शिवा. वेल्वेट मध्ये पण खूप प्रॉब्लेम होतो ब्लाउज शिवायला बरोबर ना. मशीनवरती कधी कधी चालत नाही. तर आपण वेल्वेटचा शिव म्हणजे तुमच्या लक्षात येईल नाही का. हा ब्लाउज तुम्हाला मी शिवून दाखवेल की कशा पद्धतीने वेल्वेटचा ब्लाउज असेल तर कसं स्टिचिंग करायचं आहे जेणेकरून गळा फिनिशिंग मध्ये येईल. कारण वेल्वेटच्या ब्लाउजला खूप प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. आणि काल मी जो तुम्हाला ब्लाउज दाखवला तो हाय नेकचा ब्लाउज होता. माझा आवाज येतो ना सर्वांना व्यवस्थित? ओके. मला कुठल्या तरी टाइम प्रश्न विचारला होता की मापाच्या ब्लाउजवरून माप कसं घ्यायचं बरोबर. ते पण बघा आणि माप तुम्ही लिहून घ्या. मी मापाचा ब्लाउजवरून माप घेता घेता कटिंग करणार आहे. आणि बदल कसा करायचा जर तुमच्याकडे मापाचा ब्लाउज आहे, हेवी साईज जर असेल आणि मापाचा ब्लाउज आहे तर मग तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस करायचे ते पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण काय करायचं, खाली मी अस्तर ठेवलेलं आहे कटिंगसाठी आणि आता आपल्याला काय करायचंय, मापाच्या ब्लाउजवरून माप घ्यायचे. सगळ्यात आधी आपल्याला उंची मोजायची. आपली उंची किती इंच आहे? 17. हा. आता इथे 16.5 इंच उंची आहे. आता ही 16.5 इंच काय झाली, जुना ब्लाउज झाल्यावरती आग असतो थोडासा बरोबर. कटिंगच्या वेळेस आपण 17च घेतलेली. मग आपण काय करायचंय, मापाच्या ब्लाउज पेक्षा अर्धा इंच उंची जास्त ठेवायची. मग उंची घेतली. आता आपण खालच्या साईडला काय करणार आहोत, ब्लाउजची उंची टाकणार आहोत. खाली आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत, मार्जिन ठेवणार आहोत आपण आणि तिथून पुढे आपण उंची घेणार आहोत. आपली उंची किती इंच? 17 इंच. 17 इंच ब्लाउज म्हटल्यावरती त्यांची तब्येत खूप जास्त आहे. हे बघा इथे आपण 17 इंचावरती मार्किंग केली. या ब्लाउजचा अप्पर चेस्ट आहे 12.5 म्हणजे किती इंच झालं? 50 इंच अप्पर चेस्ट आहे बरोबर. मग आता मला कोण सांगेल गळारुंदी किती घ्यायला पाहिजे आणि शोल्डर बदल करायचा आपल्याला हे एकाच मापात करायचंय. जर अप्पर चेस्ट किती आहे तुमचं? 50 इंच आहे बरोबर. मग मला एक जण कोणीतरी सांगा की आपण बदल जर केला तर साधारण मोंढा किती उतरवायचा आहे आणि गळारुंदी आणि शोल्डर किती घ्यायचं? हा नीलमताई काय बोलणार? गळारुंदी 2.25. ओके. आणि शोल्डर? शोल्डर किती येणार? 3.25. बस 3.5.
3.25 गळा रुंदी घेतली आणि शोल्डर आपण 3.5 इंच घेतलं. म्हणजे आपण रेग्युलर पेक्षा जर आपण रेग्युलर घेतला असतो तर 2.5 आणि 3 म्हणजे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलंय रेग्युलर पेक्षा. किती इंच एक्स्ट्रा घेतलंय? 1 इंच. बरं, आता मोंढा आपण किती उतरवणार आहोत खाली? 7 इंच. आपण 7 इंचावरती मोंढा उतरवला. बरोबर. आता बघा बदल कसा करायचा लक्षात ठेवा. आणि मापाचा ब्लाऊज असणं गरजेचं आहे. जर हेवी माप असेल तर मापाचा ब्लाऊज तुमच्याकडे देणार ते, नसेल तर तुम्हाला आपल्या मेथड प्रमाणे तुम्ही नवीन ब्लाऊज शिवला तरी चालेल. पण आता अप्पर चेस्ट आपलं 12.5 इंच. किती इंच आहे? माईक बंद ठेवा आणि ज्यांचं नाव घेईन त्यांनी माईक चालू करून माझ्याशी बोला. 12.5 इंच आपण अप्पर चेस्ट आहे. बरोबर. आणि आता आपलं कमरेचं माप मोजूया. कमरेचं माप मोजूया. आता कंबर किती आपली? काल किती सांगितलं होतं मी? 42. हो 42. आता 40 आहे तर आपण 40च ठेवूया. कंबर हिचं माप आहे, जुनं माप आहे 40 आहे, पण आपण 41 घेऊया. 41 म्हटल्यावरती किती इंच झालं? 41 म्हटल्यावरती कंबर किती इंच झालं? चौथा भाग किती? ओके. पाठीमागे आपण 1 इंचाचा टक्स ठेवला आणि इथे आपण 1.25 इंच मार्जिन ठेवलंय. इथे आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण नीलमताईंनी सांगितले त्याप्रमाणे आपण शोल्डर घेतलाय. श्रेनताईंनी सांगितल्याप्रमाणे आपण मोंढा उतरवलेला आहे. आता सुरेखाताई तुम्ही सांगा इथे किती इंचावरती शेप द्यायचा? 1.25 इंचावर. 1.25. 1.5 इंच. 1.5 इंच. आपण 1.5 इंचावरती शेप देऊ. दादा 2 तर पाहिजे असं मला वाटतंय. बर ठीक आहे. 1.5 इंच घेतला आपण. आता आपण काय करूया? आपल्याला कुठे पकडायचं एक्झॅक्ट? बाकीचा ब्लाऊज सोडून द्यायचा आपल्याला. आपल्याला ही जे मार्जिन असतं ना आपण टीप मारतो बरोबर 1/2 इंच, हे मार्जिन पकडायचं. काय पकडायचं? 1/2 इंच मार्जिन. आणि ते मार्जिन इथे धरायचं असतं. इथे जिथे जॉईंट आहे तिथून ते मार्जिन पकडायचं. स्लीव्ह नाही पकडायची आणि ब्लाऊज पण पकडायचं नाही. जे 1/2 इंच आपण जोडतो एक्स्ट्रा असतं ज्याला आपण इंटरलॉक मारतो. आलं लक्षात? तिथे आपल्याला असा मेजर टेप पकडायचा आणि तिथून आपण जर मोजलं बरोबर ते पकडून तर आपल्याला एक्झॅक्ट आपल्याला आर्मोलचं माप भेटतं. तर 12.5 इंच आर्मोलचं माप म्हणजे आर्मोल किती इंच झालं? इथे 1.5 इंचावरती आपण शेप देणार. आणि आता आपण जर मोंढ्याच्या मापानुसार जर मोजून बघितलं तर बरोबर 11.5 ते 12.5 इंच आपला मोंढा बसलाय. म्हणजे परफेक्ट माप झाले. याच्यामध्ये आता बदल करायची गरज नाही शोल्डर नुसार गळ्यानुसार. दुसरी गोष्ट हा चार्ट ऍडव्हान्स लेवलला आहे. म्हणजे पुढे गेल्यानंतर मी जेव्हा प्रिन्सेस कट मध्ये जातो त्यावेळेस हा चार्ट यूज केला जातो. बॅक साईड आपण फोर्टस कटोरीमध्ये हा घेत नाही, तरी पण मी तुम्हाला लिहून देतोय. त्याचं कारण का? तुमचा ब्लाऊज लवकरात लवकर कव्हर व्हायला पाहिजे. आपल्याकडे दिवस फार कमी आहे. दुसरी गोष्ट अशी की आता तुम्हाला मी लगेच का सांगतोय? मला बदल करून लगेच तुम्हाला दाखवता येईल. काय करून दाखवता येईल? बॅक साईड मध्ये शोल्डरचं ते मी नंतर लिहून दिला तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल. दादा नेमकं समजलं नाही, चार्ट लिहिला पण समजलं नाही. आता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही मला लगेच तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करून सांगणार की कशा पद्धतीने आपल्याला बदल करायचा आहे. चालू केलं ना? आणि हे जे चार्ट वगैरे देतो हे फक्त आपल्या जवळ ठेवायचे, एका वहीमध्ये लिहून. खूप महत्वाचा विषय असतो हा. ही जी आहे आपली एक ज्ञान आहे, या ज्ञानाची आपण पहिली कदर केली पाहिजे. त्यानंतर जेव्हा तुम्ही परफेक्ट होणार आहे त्यानंतर तुम्ही कुणाला शिकवलं तर काही अडचण नाही. आता बघा 2 सेक्शन लिहा. एका ठिकाणी लिहा गळा रुंदी आणि एका ठिकाणी लिहा शोल्डर मधून मायनस करायचे माप. 1-2 लाईन घ्या. हे बघा असे दोन लाईन करा. एका ठिकाणी लिहा गळा उंची तिथे लिहा गळा उंची आणि दुसऱ्या कॉलम मध्ये लिहा शोल्डर मधून मायनस करायचे माप. सर्वांनी लिहिलेला आहे का? सर्वांनी लिहिलेला आहे का तो चार्ट? कॉलर साठी नाहीये बरं का, तो पूर्ण ब्लाऊज साठी येतो. टोटल ब्लाऊज साठी जेवढे ब्लाऊज आपण शिवणार.
माईक बंद करा सर्वजण. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. माईक बंद करा. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. एकदा समजला म्हणजे रिव्हिजन पण होईल तुमचं. म्हणजे तुम्हाला बॅक साईडचा प्रॉब्लेम राहणार नाही. बॅक साईड परफेक्ट आली तर तुमची फ्रंट साईड परफेक्ट येणार आहे. आता तुमच्या वेळेची उंची पाठीमागची 4.5-5 इंच असेल तर मायनस किती करायचं शोल्डर मधून? 1 इंच. बरोबर. मग हो लिहून दिलं पण समजून घ्या. तुमच्या लक्षात येते का? तुम्ही लिहून जरी दिलं तरी समजून घ्या. पुन्हा एकदा 8.5 इंच आपला पुढचा घालायचा. आता इथे मी 2.25 इंचावरती तिथून पुढे 1.25 इंचचा टक्स. बरोबर. इथून किती घ्यायचा आता आपल्याला? 3.5 इंच घेऊन पुढे 1.5 इंच. बरोबर आहे. पण आता ह्या मापामध्ये दोन्ही छातीमध्ये 7.5 इंच अंतर असेल का? नाही. 4 इंच नाही समजलं तर काय करायचं? इथे शोल्डर आहे. शोल्डरचा सेंटर घ्यायचा. काय करायचं? शोल्डरचा सेंटर 4 इंचचं शोल्डर पट्टी आहे. सेंटर किती इंचावर येणार? 2 इंचावरती. आणि इथून मोजायचं. इथून मोजल्याच्या नंतर किती इंच आलं? हॅलो दादा, बोला. तुमचा तो मुंडा पण पुढच्या साईडचा मुंडा पण तेवढाच येतो? नाही, पुढच्या साईडचा मोठा होतो. थोडासा मोठा आहे ना? बर. आता बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल. आता मी योग पट्टी काढली तर माझा इथून पुढे 1.5 इंचाचा टक्स होणार आहे. 3 इंचाचा. बरोबर. 1.5/3 उंचीला 3 इंच. बरोबर. फक्त योग पट्टी कट करायची, बाकी मेथड तीच आहे. ज्यांना योग पट्टी लावायची नाही त्यांनी 2.5 इंच कट न करता तो टक्स वाढवायचा. दुसरा बदल नाहीये. विदाऊट योग पट्टीच्या टक्स 4 टक्स मध्ये दुसरा बदल नाहीये. तुमच्या लक्षात येईल. फक्त एकच बदल करायचा. योग पट्टी न काढता माप तेच टाकायचं. फक्त योग पट्टी आपल्याला कट करायची नाही. आणि असं तुम्हाला शंका येत असेल तर योग पट्टी न लावता एवढ्या मोठ्या मापाला ब्लाऊज परफेक्ट बसेल का? तर योग पट्टीपेक्षा विदाऊट योग पट्टी मोठ्या मापाला छान बसतो. तुम्ही स्वतः सुद्धा ज्यांना ब्लाऊज ट्राय करायचे वेळ असेल, तुम्ही दोन्ही तिन्ही जेवढे टाईप आपण शिकतोय सगळे ट्राय करा. माता हा झाला आपला कुठला? विदाऊट योग पट्टीचा 4 टक्स. मापत तेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विदाऊट योग पट्टी जर आपल्याला शिवायचं असेल तर 1.25 इंच जेवढं आपण जे माप घेतो खाली तेवढंच ते घ्यायचं ना आपण. त्याच्यात काही नाही करायचं. नाही तेवढंच घ्यायचं. त्याच्यात बदल करायचा.